2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी 7 वर्षाच्या मुलाचं अपहरण करणाऱ्या आरोपीला जालना पोलिसांनी अटक करत अपहरण झालेल्या मुलाची सुटका केली आहे। 2 कोटी रुपयांच्या खंडणीकरिता एका 7 वर्षाच्या मुलाचं छत्रपती संभाजीनगरमधून अपहरण करण्यात आलं होतं। त्यानंतर आरोपी हे जालना जिल्ह्यातील भोकरदन जाफराबाद परिसरात गेले असल्याची गोपनीय माहिती जालना पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार तपास करत असताना भोकरदन तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे एका कारचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर त्यातील जखमीस पोलिसांनी रुग्णालयात दाखल केला। त्याची चौकशी केली असता त्यानं मुलाचं अपहरण केलं असल्याची गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्यानंतर दिलेल्या लोकेशनवरून पोलिसांनी त्या मुलाची सुटका केली। या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई पोलीस करतायत। प्रतिनिधी मुस्तफा पठाण, न्यूज टुडे 24, जालना। काल संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरमधून एका 7 वर्षीय मुलाच्या अपहरणाची धक्कादायक घटना घडली होती। त्यांनी आरोपींनी काही 2 कोटीची फिरवती विभागाची मागणी केली होती। त्याच्यामध्ये अशी आम्हाला गोपनीय माहिती भेटली होती की आरोपी भोकरदन साईडला आलेले आहेत जालना जिल्ह्यामध्ये। नाकामध्ये वेगळा रात्री आम्ही लावली होती आणि रात्री एक ॲक्सिडेंट झाला आहे कारचा आणि ती गाडी संभाजीनगरमध्ये झालेल्या गाडीशी घटनाची मॅच होत आहे अशी माहिती मिळाल्याने त्याच्यामधला एक आरोपीला त्या घटनास्थळावरूनच मला भेटला होता। त्याला जखमी असल्यामुळे हॉस्पिटलला भरती केला। त्याची चौकशीनंतर त्यांनीच ही केलेला आहे गुन्हा हे कबूल झाल्यावर अजून चौकशी केली आणि एक आरोपी अजून आम्हाला त्याच्यामध्ये त्याचा सापडला तो बोर्णे हद्दीत। त्याची चौकशीनंतर मुलाची लोकेशन आणि इतर आरोपीची लोकेशन सापडल्याने संभाजीनगर पोलिसांची पण क्राईम ब्रांचची टीम सोबत होती। तो मुलगा आता क्राईम ब्रांचचा ताब्यात आलेला आहे। 2 आरोपी जालना पोलिसाला भेटले आहेत ते पण आम्ही त्यांना हँडओव्हर करत आहे। पण हा विषय आणि ही केस जो आहे 2 जिल्ह्याची पोलिसांनी लवकर याच्यामध्ये